नगरसेवक आप्पा, आमचे लाडके आप्पा नगरसेवक राजाराम पावशे या ठिकाणी त्यांनी स्वतः हा रस्ता मंजूर करून रस्त्याचं काम केलेलं आहे. नागरिकांची प्रश्न सॉल्व केलेला आहे त्यांनी. खूपच तकलीफ होती, येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता. अक्षरशः एक पाऊलवाट निर्माण झाली होती फक्त. आणि आप्पा आपल्यासोबत आहेत. आप्पा धन्यवाद, खूप छान आम्हाला आमचा प्रश्न सॉल्व झाला आहे तुमच्यामुळे. खरोखर ही पाऊलवाट होती इथे. आणि आता सगळे खुश आहेत नागरिक आपल्या एरियामध्ये. आता जवळपास भगवान नगर, साईबाबा नगर, हनुमान नगरपासून लोक ह्या रस्त्याचा वापर करतात आहे. आणि आमचाही सर्वांचाच म्हणजे सर्व सोसायटी आज इकडच्या ज्या आहे, भगवान नगर आहे, संपूर्ण हनुमान नगर आहे, साईबाबा नगर आहे, सगळेजण खुश आहेत ह्या रस्त्यासाठी. खूप छान तुम्ही काम केलेलं आहे. सिमेंटचं कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे. तर तुम्ही काय म्हणजे याच्याबद्दल सांगा थोडक्यात, किती प्रयत्न केले तुम्ही? भगवान नगर, गजानन नगर, साईबाबा नगर, BPT कॉलोनी या भागाला जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून काहीतरी अडथळे येत होते आणि ते अडथळे दूर करून आज आम्ही स्वतः माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातनं या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलेलं आहे. आणि जाण्या येण्याच्या रहिवाशांना या भागातनं गेले अनेक वर्षे चिखलातनं येण्या जाण्याचं सहन करावं लागत होतं. आणि ते आज कॉन्क्रीट रस्त्यावरून सीधे पायवाटेवरून जाणार आहेत. व 2 व्हीलर 4 व्हीलरसुद्धा या रस्त्यावरून जाणार. खूपच वर्षापासून तकलीफ सहन केली नागरिकांनी. आता काय टेन्शन गेलेलं आहे सर्वांचं. धन्यवाद त्यासाठी. खरोखर खूप प्रयत्न केले तुम्ही आणि खूप छान काम झाले. स्वतः उभे राहून तुम्ही काम करून घेत आहे. सगळ्या सोसायटींतर्फे तुमचं धन्यवाद मानतात ते सगळ्या ॲक्च्युली सगळे चर्चा चालू आहे, सगळीकडे बोलतात ते खूप छान काम झालं आहे. आणि येणारे जाणारेसुद्धा खूप खुश आहेत या रस्त्यासाठी. अक्षरशः मागच्या पावसाळ्यात एवढा चिखल असायचं, चिखलातून जायचं म्हणजे रस्ताच बंद झालेला पूर्णपणे हा. तर तो सगळा प्रश्न सॉल्व झालेला आहे. आणि पावसाळ्याच्या आधीच तुम्ही काम केलं आहे. खरोखर धन्यवाद सर्व नागरिकांतर्फे, पूर्ण सोसायटीतर्फे. आपल्या कल्याण पूर्व जनता सगळे तुमच्या या कामाबद्दल खुश आहे. धन्यवाद. आणि आम्हाला पुढच्या वेळेस पण तुम्हीच आम्हाला नगरसेवक हवेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा ह्या इलेक्शनसाठी. धन्यवाद आप्पा.